नवरी रडत होती. घरचे भावूक झाले होते. पण त्या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू कोणामुळे आलं माहीत आहे? आम्हा तिघींमुळे. कारण आम्हाला चिखलातून चालताच येत नव्हतं. हो, ही गोष्ट आहे माझ्या मावस बहिणीच्या लग्नाची. जुलै महिना, पावसाळ्याचा अगदी भरातला काळ. आभाळ काळं, ढगांनी भरलेलं आणि गावात लग्नाची लगबग. मी शहरात वाढलेली मुलगी. माझ्यासोबत माझ्या मामाची मुलगी संगीता. थोडी धाडशी, थोडी स्मार्ट आणि आमची लाडकी रिंकू. कायम हसणारी, सगळ्यांना चिडवणारी. आम्ही तिघी लग्नासाठी गावात पोहोचलो. पहिल्या दिवशी हळद होती, घराबाहेर मंडप, मातीचा सुगंध आणि सतत पडणारा पाऊस. पायाखाली चिखल पण मनात उत्साह. संगीता म्हणाली, अगं गावातलं लग्न म्हणजे खरं लग्न. रिंकू आधीच सगळ्यांमध्ये मिसळली होती. ती लोकांची नावं विचारत होती आणि 2 मिनिटात सगळ्यांची मैत्रीण झाली होती. मी मात्र आजूबाजूचं सगळं बघत होते. हे सगळं पाहण्यासाठी नवीन होतं. दुसऱ्या दिवशी लग्न पार पडलं. मंगलाष्टक, फेरे, ढोल, ताशे. पाऊस पडला थांबत नव्हता. पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कमी होत नव्हता. आणि मग आली ती वेळ, पाठवणी. नवरी रडत होती. आईबाबांचे डोळे पाणावले होते. तेवढ्यात मावशी आमच्याकडे आली. तू, संगीता आणि रिंकू, तुम्ही तिघी तिच्यासोबत सासरी जा. आम्ही तिघी एकमेकींकडे पाहिलं. भावना होत्या, पण एक्साइटमेंट पण होतं. पहिल्यांदाच आम्ही तिघी नवरीसोबत सासरी जाणार होतो. गाडी निघाली. पाऊस वाढतच होता. थोड्या वेळाने ड्रायव्हर म्हणाला, पुढे गाडी जाऊ शकत नाही. रस्ता पूर्ण चिखलात आहे. गाडी पुलाखाली थांबली. नवरीचा शालू खराब होऊ नये म्हणून तिने तिथेच कपडे बदलले. आता पुढे जायचं होतं. पायी. मी थिजले. चिखलातून? मी विचारलं. संगीता हसली. अगं, काही होत नाही. चल. रिंकू म्हणाली, आज शहरातली मुलगी खरी गावात उतरणार. आम्ही चप्पल काढल्या. एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताने ड्रेस सावरत पहिलं पाऊल टाकलं आणि मी घसरले. संगीता इतकी हसली की तिचाही तोल गेला. कधी आयुष्यातला चिखलच आपल्याला आयुष्यभर हसवणारी आठवण देऊन जातो. सगळे आमच्याकडे बघून हसू लागले. कोणी म्हणालं, अहो, शहरातल्या मुलींना चिखल शिकवावा लागतो. आता आम्ही ठरवलं, एकमेकींचा हात धरायचा. अगं, सरळ चाल, डावा पाय टाक, हळूहळू. पण काही फायदा नव्हता. माझे पाय सतत घसरत होते. एकदा तर मी इतकी घसरले की सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवल्या. नवरी रडत होती, पण आमच्या या कसरतीमुळे तिच्याही चेहऱ्यावर हसू आलं. आम्ही फक्त तिच्यासोबत चालत नव्हतो, आम्ही तिच्या आयुष्यातल्या त्या भावनिक क्षणाला थोडं हलकं करत होतो. तो रस्ता डांबरी असता तरी कदाचित आम्ही शांतपणे चाललो असतो. पण त्या चिखलाने आम्हाला आयुष्यभर हसवणारी आठवण दिली. संगीता आजही म्हणते, तू नसतीस तर तो प्रवास इतका मजेशीर झाला नसता. रिंकू अजूनही मला चिडवते, तुझ्यासाठी आम्ही चिखलात जिम केलं होतं. आज त्या लग्नाला 20 वर्ष झाली. माझंही लग्न झालं. पण आजही आम्ही तिघी भेटलो की तो चिखल आठवतो आणि तिच्या सासऱ्यांच्यांना आजही आठवतं त्या तिघी मुली. विशेष करून ती शहरातली जिला जिला चिखलातून चालताच येत नव्हतं. मी आज विचार करते, त्या दिवशी मी पडले, घसरले, लाजले, पण त्या दिवशी एक सुंदर अनुभव जगले. त्या दिवशी नवरी रडत होती. घरच्यांच्या डोळ्यात पाणी होतं. पण आमच्या तिघींच्या कसरतीमुळे त्या भावनिक क्षणातही हसण्याचे आवाज घुमत होते. आणि कदाचित तोच त्या दिवसाचा सर्वात सुंदर भाग होता. कधी कधी आयुष्यातला चिखलच आपल्याला आयुष्यभर हसवणारी आठवण देऊन जातो. आणि काही वेळा त्या आठवणीचं खरं सौंदर्य आपल्यासोबत चालणाऱ्या लोकांमध्ये असतं. जर तुम्हालाही आयुष्यात असा एखादा प्रसंग असेल जो त्यावेळी अवघड वाटला पण आज आठवला की हसू येतं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.